नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही बाजूच्या स्क्रीनवर ती बातमी पाहू शकताय. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार राज्यातील 30,209 शिक्षक पदांच्या भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून उमेदवारांना पसंतीक्रम भरण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या व्यवस्थापनात किती पदे आहेत, कोणत्या वर्गासाठी किती रिक्त पदे आहेत आणि गुणवत्तानिहाय आणि गुणवत्ताबाधित पदांचा तपशील. 11 ऑगस्टपर्यंत उमेदवारांनी काय करणे आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, लोकमतच्या वृत्तानुसार शालेय शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापन, आदिवासी विकास विभाग आणि शासकीय विद्यालय शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित पद्धतीने सुरू आहे. भरतीसाठी एकूण 30,209 रिक्त पदांची मागणी नोंदवण्यात आली आहे. मित्रांनो, यामध्ये व्यवस्थापननिहाय रिक्त पदे जिल्हा परिषद 13,351, नगरपालिका 280, महानगरपालिका 1,954, आदिवासी विकास विभाग शासकीय शाळा 2,421, शासकीय विद्यालय 56, खाजगी शैक्षणिक संस्था 12,148. यापैकी गुणवत्तानिहाय पदे जर पाहिली तर 19,881, गुणवत्ता बाधित पदे जर पाहिली तर 10,328 आणि सर्व एकूण पदं जर आपण पाहिली तर 30,209 पदं रिक्त आहे. मित्रांनो, पदनिहाय रिक्त जागांचा जर विचार केला आपण तर 1ली ते 5वीसाठी 14,320 पदे, 6वी ते 8वीसाठी 10,012 पदे, 9वी ते 10वीसाठी 5,513 पदे आणि 11वी 12वीसाठी 364 पदे. असे सर्व एकत्रित जर पदे पाहिली तर 30,209 पदांची भरती. भरती प्रक्रियेत महत्त्वाची आकडेवारी, एकूण नोंदणी केलेले जर उमेदवार आपण पाहिले तर 2,28,808 आहे. यामध्ये यशस्वीरित्या प्रविष्ट झालेले उमेदवार 2,11,308 आहे. स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेले उमेदवार 1,70,108 आहे. मित्रांनो, खरी जी स्पर्धा आहे ती 1,70,108 उमेदवारांमध्ये. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शिक्षण विभागाने उमेदवारांना पसंतीक्रम निश्चित करण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. ही सुविधा 6 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांनी 11 ऑगस्टपर्यंत पदनिहाय पसंतीक्रम लॉक करणे आवश्यक आहे. गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. रिक्त पदापैकी सुमारे 80% पदे भरली जातील. त्यामुळे प्रत्यक्ष भरतीची संख्या जरी 30,209 पदांची जाहिरात असेल तरी यामध्ये काही प्रमाणात फरक राहू शकतो, अशी चर्चा आहे. याबाबत अंतिम स्पष्टता निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच होईल. मित्रांनो, आज आपण पाहिले व्यवस्थापननिहाय रिक्त पदे, वर्गनिहाय रिक्त पदे आणि उमेदवारांची अधिकृत आकडेवारी. 11 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची अंतिम मुदत आहे. जर तुम्ही शिक्षक भरतीसाठी अर्ज केला असेल तर वेळेत तुमचा पसंतीक्रम निश्चित करून लॉक करायला विसरू नका. आणि मित्रांनो, प्रेफरन्स लॉक करताना पदांची माहिती पहिले घ्या की कोणत्या ठिकाणी, कोणत्या शहरात किती रिक्त पदे, कोणत्या शाळेत किती रिक्त पदे आणि आरक्षणानुसार सुद्धा रिक्त पद आहे का, ह्या सर्व गोष्टींची खात्री करा आणि मगच प्रेफरन्स लॉक करा. अशाच अधिकृत आणि विश्वासार्ह अपडेटसाठी पाटील हब यूट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या भावी शिक्षक मित्रांपर्यंत जरूर शेअर करा आणि मित्रांनो, खाली दिलेलं बेल आयकॉन बटन सुद्धा प्रेस करा. मित्रांनो, त्याच पद्धतीने व्हिडिओ जर आवडला असेल तर एक हाईप जरूर करा. अशा नवनवीन गोष्टींसाठी पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.